मी धनश्री कुलकर्णी गोगटे माझ्या YouTube चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला गणपती बाप्पासाठी मोत्याचा शेला कसा बनवायचा हे दाखवणार आहे। याच्या आधी पण मी तुम्हाला एक शेलाचा व्हिडिओ दाखवलेला आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये आपण क्रिस्टल मोत्यांचा वापर करणार आहोत किंवा क्रिस्टल त्याला आपण ग्लास बीड्स पण म्हणतो त्याचा वापर आपण करणार आहोत। आणि हा जो शेला आहे हा दिसायला खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि ते क्रिस्टल बीड्स चमकल्यामुळे हा शेला खूपच सुंदरही वाटतो। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। तुम्ही हा मोत्याचा शेला बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण हा गणपती बाप्पासाठी मोत्याचा शेला कसा बनवायचा हे बघणार आहोत। याच्या आधी सुद्धा मी तुम्हाला मोत्याचा शेला कसा बनवायचा हे दाखवलेलं आहे, पण ह्याची डिझाइन थोडी वेगळी आहे। शिवाय मी याच्यामध्ये हे जे ग्लास बीड्स किंवा ह्याला क्रिस्टल बीड्स म्हणतात हे वापरलेले आहेत, त्यामुळे हा शेला दिसायला खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि ह्या क्रिस्टल बीड्समुळे हा एकदम उठून आणि छान चमचम करतो आणि आपल्या गणपती बाप्पावर सुद्धा तो खूपच सुंदर दिसेल। त्यामुळे आज आपण हे 4 नंबर मोत्यामध्ये हा शेला बनवणार आहोत। यासाठी मी मोती रंगाचे मोती वापरलेले आहेत आणि आता मी तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या मोत्यांमध्ये शिकवणार आहे। तर आता तुम्ही एका गोष्टीची काळजी घ्या की क्रिस्टल बीड्स वापरताना सुई ही सगळ्यात लहान आकाराची वापरायची, म्हणजे 9 नंबरची सुई तुम्हाला इथे वापरावी लागणार आहे, कारण क्रिस्टल बीड्सचे जे हे होल्स असतात ते खूपच लहान असतात, त्यामुळे सुई जायला प्रॉब्लेम येतो। त्यामुळे सगळ्यात लहान सुई इथे आपल्याला वापरायची आहे। त्याचप्रमाणे यासाठी 30 नंबरचा धागा वापरायचा आहे। 40 नंबर किंवा 50 नंबर धागा वापरू नका, 30 नंबरचाच धागा आपल्याला वापरायचा आहे आणि आपण कात्री वापरणार आहोत धागा कट करण्यासाठी। आज माझा आवाज थोडासा तब्येत बरी नसल्यामुळे थोडासा बारीक किंवा हे असं होऊ शकतं, तर तेवढं तुम्ही फक्त समजून घ्या। चला तर आपण सुरुवात करूयात की हा शेला बनवायचा कसा। सगळ्यात आधी आपण इथे सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे। सिंगलच धागा इथे आपल्याला 30 नंबरचा घ्यायचा आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे मी 2 गाठ मारून घेतलेल्या आहेत। आता आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला आपल्याला 4 पांढरे मणी घालून घ्यायचे आहेत। 3 4 पांढरे मणी मी घालून घेतलेले आहेत। आणि जो आपला पहिला पांढरा मणी आपण घातलेला आहे, या पांढऱ्या मण्यामधनं अपोजिट डिरेक्शनने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि पहिल्याच वेळेला आहे, त्यामुळे आपण परत सगळ्या मोत्यांमधनं सुई जी आहे आपली ही बाहेर काढून घेणार आहोत। म्हणजे ही जी वीण आहे आपली ही अगदी व्यवस्थित घट्ट बसणार आहे। यानंतर धाग्यामध्ये आपण 3 पांढरे मणी घेणार आहोत। 1 2 3। ही वीण बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे, नेहमीचीच आपली वीण आहे। ज्या मोत्यातनं धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं अपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि ह्या एका मोत्यातनं आणि पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता परत धाग्यामध्ये आपल्याला 3 पांढरे मणी घ्यायचे आहेत। मणी थोडे बारीक असल्यामुळे माझा हात मध्ये येऊ शकतो, पण तेवढं तुम्ही समजून घ्या। परत त्याच मण्यातनं सुई बाहेर काढली आहे। अशी आपल्याला सलग 4 राऊंड करायचे आहे, एका शेजारी एक असे। इथे आता आपले 3 राऊंड झालेले आहेत। अजून एक चौथा राऊंड करण्यासाठी धाग्यामध्ये आपण 3 पांढरे मणी घेणार आहोत आणि ह्याच मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। आता आपल्याला वरच्या साईडला सुई घेऊन जायची आहे, त्यासाठी मी थोडासा फक्त धागा फिरवून घेते आणि इकडे वरच्या बाजूने सुई बाहेर काढून घेते। यानंतर धाग्यामध्ये एक पांढरा मणी घ्यायचा आहे, एक निळा क्रिस्टल मणी घ्यायचा आहे आणि परत एक पांढरा मणी घ्यायचा आहे। पांढरा मणी, निळा क्रिस्टल मणी आणि परत पांढरा मणी असे 3 मणी घेतलेले आहेत आणि ह्या मोत्यातनं
ज्याच्यातून आपला धागा बाहेर निघतो आहे त्या आणि त्याच्या पुढच्या अशा 2 मोत्यांमधनं आपल्याला सुई ही बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। आता पुढच्या स्टेप मध्ये धाग्यात एक पांढरा मणी आणि निळा क्रिस्टल, पांढरा मणी आणि निळा क्रिस्टल घ्यायचा आहे आणि या 3 पांढऱ्या मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। परत धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मणी आणि एक निळा क्रिस्टल घ्यायचा आहे आणि पुढच्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या स्टेप मध्ये एक पांढरा मणी आणि एक निळा क्रिस्टल घ्यायचा आहे आणि या 2च पांढऱ्या मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। एवढी जी विण आहे ही आपली पूर्ण झालेली आहे। मी इथे बॅकग्राऊंड चेंज करून घेतलंय, निळे मणी दिसत नव्हते काळ्या ओढणीवर म्हणून मी आता इथे स्काय ब्लू कलरचं बॅकग्राऊंड घेतलेलं आहे। आता तुम्हाला व्यवस्थित व्ह्यू इथे मिळेल। आता पुढच्या स्टेप मध्ये 3 पांढरे मणी घ्यायचे आहेत। आधी आपल्याला हा जो निळ्या रंगाचा क्रिस्टल आहे यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे मी आणि आता 3 पांढरे मणी घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि ह्या 2 निळ्या क्रिस्टल मधनं पुढच्या दिशेने हळूच सुई बाहेर काढायची आहे। मी हळूच हे का सांगतेय तर ते क्रिस्टल थोडे नाजूक असतात, बऱ्याचदा आपण जोरात ओढल्याने ते क्रिस्टल तुटून त्याचे 2 भाग होतात, त्यामुळे थोडं नाजूकपणे हँडल करा। आता आपल्याला 2 पांढरे मणी घालायचे आहेत धाग्यामध्ये आणि 3 मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे। यानंतर परत धाग्यात 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत आणि 3 मण्यांमधनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। यानंतर परत धाग्यात 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत आणि 2च मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। आता परत आपल्याला हे बघा एवढी स्टेप आपली इथे पूर्ण झालेली आहे। आता परत तुम्हाला या मोत्यापर्यंत सुई बाहेर काढून घ्यायची आहे, त्यामुळे मी आधी या शेजारच्या मण्यातनं सुई बाहेर काढते आणि नंतर या मोत्यातनं पण सुई बाहेर काढून घेते अशा प्रकारे। आता याच्यावर तुम्हाला पांढरेच राऊंड बनवायचे आहेत। अजून तुम्हाला याच्यावर म्हणजे 3 पांढरे मणी घेऊन इथे राऊंड पूर्ण करून 2-2 पांढरे मणी घेऊन इथे एक लाईन पूर्ण करा आणि अजून एक पांढरीच लाईन पूर्ण करून घ्या। अशा 2 पांढऱ्या लाईन तुम्ही पूर्ण करून घ्या। आता मी इथे 2 ह्या ज्या पांढऱ्या लाईन्स तुम्हाला सांगितल्या होत्या त्या मी करून घेतलेल्या आहे। आता पुढच्या लाईन मध्ये काय करायचंय ते बघा। एक पांढरा मणी घ्यायचा आहे धाग्यामध्ये, एक लाल क्रिस्टल घ्यायचा आहे परत एक पांढरा मणी घ्यायचा आहे, एक पांढरा एक लाल एक पांढरा। त्यानंतर ह्या 2 पांढऱ्या मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। यानंतर धाग्यामध्ये परत एक पांढरा मणी आणि एक लाल क्रिस्टल घ्यायचा आहे तीन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। परत धाग्यामध्ये एक पांढरा मणी घ्यायचा आहे आणि एक लाल मणी घ्यायचा आहे। या मण्यांचे लवकर होल्स दिसत नाहीयेत त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय। आता परत 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। परत एक पांढरा मणी, एक लाल क्रिस्टल आणि या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। आता पुढच्या स्टेप मध्ये लाल मण्यांमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। लाल मण्यामधनं मी सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे। आता यावर परत तुम्हाला 1, 2 आणि 3 असे पांढरे लाईन्स ऍड करायचे आहेत। म्हणजे ह्या लाल मण्यावर 3 पांढरे मणी घेऊन इथे एक राउंड पूर्ण करायचा आहे आणि 2 2 2
पांढरे मणी घेऊन इथली पूर्ण लाईन तुम्हाला जशी आपण ही लाईन कंप्लीट केलेली आहे तशीच ही करायची आहे। त्याचप्रमाणे नंतर पूर्ण पांढरे राऊंड घेऊन ही एक लाईन कंप्लीट करायची आहे, ही पण लाईन कंप्लीट करायची आहे। अशा 1 2 3 लाईन तुम्ही कंप्लीट करून घ्या। तुम्हाला इथे सांगितल्याप्रमाणे इथे मी 3 लाईन्स पूर्ण करून घेतलेल्या आहे। आता चौथी लाईन सुद्धा सेम आहे, पण तरी मी तुम्हाला एकदा दाखवून देते। ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आणि धाग्यामध्ये आता आपण एक पांढरा मोती, एक निळा क्रिस्टल आणि एक पांढरा मोती असे 3 मोती घालून घेणार आहोत आणि ह्या 2 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आपल्याला। यानंतर धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मोती, एक निळा क्रिस्टल असे 2च मोती घालून या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर परत धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मणी, एक निळा क्रिस्टल आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मणी आणि एक निळा क्रिस्टल घ्यायचा आहे आणि ह्या 2 पांढऱ्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला या सेम स्टेप इथे रिपीट करत जायच्या आहेत। म्हणजे इथे आपण इथे घेतल्याप्रमाणे 1 2 3 या 3 पांढऱ्या लाईन रिपीट करायच्या आहे। यानंतर पुढच्या स्टेपमध्ये हे लाल क्रिस्टल घालून चौथी लाईन पूर्ण करायची आहे। त्यानंतर परत रिपीट तुम्हाला ही ब्ल्यू कलरची जी ही एवढे आहे ते रिपीट करत तुम्हाला जेवढा हवा आहे, म्हणजे तुमचा गणपती बाप्पाची मूर्ती किती असणार आहे किंवा तुमच्या कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही कस्टमरला विचारून त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे हा शेला तुम्ही विणू शकतात। आता आपण मी तुम्हाला ही जी पूर्ण झालेला जो शेला आहे हा मी तुम्हाला दाखवेलच, पण त्याच्या आधी आपण इथे गोंडे कसे लावायचे हे बघूयात। आता आपण ह्या मी आधीच्या बनवलेल्या शेल्याला जशी ही गोंडे लावलेले आहेत, म्हणजे गोंडे म्हणजे इथे हेच क्रिस्टल मणी वापरलेले आहेत, ते कसे लावायचे हे मी तुम्हाला दाखवते इथे। तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा आपण हा शेला पूर्ण विणत जातो, तुमची जेव्हा शेवटची पट्टी येते, म्हणजे तुम्हाला जेवढा आकार हवा आहे तेवढा झाल्यानंतर तुम्हाला पहिला आणि शेवटचा जो आहे इथे 2-2च ठेवायचे आहेत, हे लक्षात ठेवायचे। इथे पण मी दाखवताना स्टार्टिंगला हे 2च पांढरे लाईन्स घेतलेले आहेत आणि इथे पण दाखवताना मी ह्या 2च पांढऱ्या लाईन्स घेतलेल्या आहेत, त्याप्रमाणे तुम्ही करा। आता आपण बघूयात की हे गोंडे कसे लावणार आहोत आपण। तर हा जो इथला सेंटरचा मोती आहे पांढरा, सेंटरचा इथला, यातनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत। इथून मी सुई बाहेर काढून घेतली। धाग्यामध्ये आता आपल्याला एक लाल क्रिस्टल, एक निळा क्रिस्टल, परत एक लाल क्रिस्टल, एक निळा क्रिस्टल आणि एक लाल क्रिस्टल असे 5 क्रिस्टल वापरायचे आहेत। तुम्हाला हे गोंडा कमी जास्त करायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। लाल निळा लाल निळा लाल असे 5 क्रिस्टल मी घेतलेले आहेत आणि एक शेवटी पांढऱ्या रंगाचा मोती आपल्याला ऍड करायचा आहे। असे टोटल आपले 6 मणी झालेत। ओके, आता बघा करताना हा जो पांढरा मणी आहे हा सोडून द्यायचा आहे आणि हे जे क्रिस्टल आहेत सगळे 5 क्रिस्टल, ह्या सगळ्या क्रिस्टलमधनं एकाच वेळेला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा हलका ओढायचा आहे, जास्त टाईट ओढायचा नाहीये। ओके, आता आपण परत वरच्या दिशेने येणार आहोत, म्हणजे ज्या मोत्यातनं आपली सुई आपण बाहेर काढली होती ना त्याच मोत्यामधून आपण परत वरच्या दिशेने येणार आहोत। तिथे घेताना सुद्धा धागा हलका ओढायचा आहे, टाईट ओढला तर हे जे गोंडे आहेत ना हे एकदम टाईट होऊन जातील। ओके, आता पुढच्या स्टेपमध्ये परत आपल्याला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे, त्यामुळे मी आधी या शेजारच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे आणि नंतर ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहोत। एकदम हलकं हलकं ओढायचं आहे जेणेकरून हे टाईट व्हायला नकोय आपल्याला। आता परत धाग्यामध्ये आपण एक लाल मणी म्हणजे लाल क्रिस्टल, एक निळा क्रिस्टल, परत एक लाल क्रिस्टल,
निळा क्रिस्टल आणि लाल क्रिस्टल. मगाशी सांगितल्याप्रमाणे 5 क्रिस्टल्स ॲड करून घ्यायचे आहेत. लाल निळा लाल निळा लाल. आणि यानंतर 6वा आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा मोती ॲड करायचा आहे शेवटी. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे परत हा पांढऱ्या रंगाचा मोती सोडून द्यायचा आहे आणि ह्या 5ही क्रिस्टलमधनं एकाच वेळेला सुई बाहेर काढायची आहे. यानंतर ह्या वरच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता परत ह्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून न्यायची आहे आणि इकडे पण एकदा खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. धाग्यामध्ये परत मागे सांगितल्याप्रमाणे एक लाल क्रिस्टल, इथे मी 6 मणी ऍड करून घेतलेले आहेत. लाल निळा लाल निळा लाल आणि पांढरा व्यवस्थित मागे ओढून घ्यायचे आहेत. परत पांढरा जो मणी आहे हा सोडून द्यायचा आहे आणि सगळ्या क्रिस्टलमधनं एकाच वेळेला सुई बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे आता परत वरच्या पांढऱ्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता इथेच आपण गाठ मारून घेणार आहोत. आता मी साईडच्या कुठल्या पण एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची, मधल्या मोत्यातनं. आता मी इथे गाठ मारते आहे आणि आतमधून सुई घातली याच्या. इथे व्यवस्थित गाठ मारली इथे आणि इथे धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. धागा असा कट करायचा आहे की तो दिसला नाही पाहिजे, म्हणजे आपली जी फिनिशिंग आहे ही अगदी सुंदर दिसायला हवी. तर आता हा जो पुढचा शेला आहे हा मी सुद्धा पूर्ण करून घेते, तुम्ही सुद्धा पूर्ण करून घ्या. तिकडे सुद्धा असेच गोंडे लावा. मग आपण बघूयात की हा शेला कसा दिसतोय. तर शेलाची जी उंची आहे ही तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवा. तुमची मूर्ती जी आहे ती किती सेंटीमीटर असणार आहे, किती इंचाची असणार आहे आणि त्याला कस्टमरला तुम्हाला किती इंचाचा शेला हवा आहे याची चौकशी करून आणि मग तुम्ही हा शेला बनवायला घ्या. अशा प्रकारे इथे आपल्या मोत्याचा जो शेला आहे तो पूर्ण झालेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही क्रिस्टल, कोणत्याही रंगाचे क्रिस्टल तुम्ही वापरून हा शेला बनवू शकतात आणि हव्या त्या साईजमध्ये सुद्धा तुम्ही कस्टमाइज करून हा शेला बनवून देऊ शकतात. आता याची किंमत ठरवताना किती मोठा तुमचा शेला आहे आणि किती क्रिस्टल तुम्ही वापरत आहात त्यानुसार तुम्ही या शेल्याची किंमत ठरवायची आहे. हा मी मोती रंगात बनवलेला शेला आहे, ज्यामध्ये मी इथे डबल लाईन क्रिस्टलची घेतलेली आहे. म्हणजे इथे 2 गुलाबी लाईन, 2 निळ्या लाईन. त्याचप्रमाणे इथे घेताना आपण सिंगल लाईन घेतलेली आहे. तर हाच मी तुम्हाला फरक सांगते की हा शेला तुम्ही थोडा महाग विकू शकतात, कारण आपण इथे डबल क्रिस्टल वापरलेले आहेत. त्यामुळे ह्याची किंमत जास्त होणार आहे आणि ह्याची किंमत कमी होणार आहे. त्याचप्रमाणे दिसायला पण फरक आहे याच्यामध्ये. तर हे जे क्रिस्टल आहेत हे माझ्याकडे सुद्धा विकायला अवेलेबल आहेत. तर तुम्हाला जर हवे असतील हे क्रिस्टल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्यामध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअपवर मला मेसेज करा. कृपया फोन करू नका. मी तुम्हाला यांचे फोटो आणि काय किंमत आहे हे सगळं दाखवीन. तर तुम्हाला जर आजचा हा गणपतीचा शेला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.